नमस्कार मंडळी, मी इथं मंदिरामध्ये आले तर मला एक इतकी महत्त्वाची माहिती इथं भेटली आहे, खूप महत्त्वाची माहिती भेटली आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे बाबा आहेत। बाबा तुमचं नाव काय? मला अशोक म्हणतात, अशोक म्हणतात, जगन्नाथ म्हणतात, त्यांचे खूप नाव आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही गोदावरी नदी आहे। ते गोदावरी नदीच्या असं पाण्यावर बसतात आणि पूर्ण नदी पार करतात। आणि हे ह्यांचं 12 वर्षापासूनचं तप चालू आहे। रोज जातात हे 3 तास हे नदीवर बसतात। 12 ते 3 ह्या टायमिंगला ते नदीवर तरंगताना दिसतील। तर ज्यांना पण कुणाला बाबांचं दर्शन घ्यायचं इथे तर 12 ते 3 मध्ये नक्कीच या। नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता खूप आश्चर्यजनक गोष्ट दाखवणार आहे। कारण की इथे आलेले ना मी, इथे बघा तीर्थक्षेत्र आहे रत्नेश्वर तीर्थक्षेत्रावर आलेले आहे। आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय दाखवण्यासाठी इतका वेळ थांबले ना ते बघा तुम्ही, आश्चर्य आहे। 95 वर्षाचे आजोबा हे पाण्यावर तरंगतात, म्हणजे ही एक अद्भुत गोष्ट आहे। आणि नुसतं ते तरंगत नाहीत पाण्यावर, 3 तास ते नदीवर तरंगून दुसऱ्या काठावर जातात। म्हणजे ही गोदावरी नदी तुम्ही दिसेल इथे किती अथांग आहे, खूप मोठी नदी आहे इथे। आणि ते 3 तास त्या पाण्यावर तरंगत नदी पार करतात। ऍक्च्युली त्यांचे 3 तास ते मगाशीच जाऊन आलेत, पण त्यांनी आमच्या आग्रहास्तव, कारण आम्हाला हे लाईव्ह दृश्य पाहायचं होतं तर आम्ही खूप आग्रह केला। आणि ऍक्च्युली 95 वर्षाचे आजोबा, तर तुम्हाला दाखवते, तुम्हाला सुद्धा डोळ्यावर विश्वास येणार नाहीये। आणि ही रील एवढी व्हायरल करा, कुठपर्यंत जाणार? का थांबा, तुम्हाला दाखवते आजोबा, का आजोबा, हे आजोबा आहेत 95 वर्षाचे आजोबा। हे पूर्ण गोदावरी नदी बघा किती मोठी आहे, याच्यावर ते बसून जातात, तरंगत जातात दुसऱ्या टोकाला रोज 3 तास। आणि 3 तासात येतात। आणि आज झालंय त्यांचं 3 तास ऑलरेडी, मगाशीच झालेत, पण आम्ही खूप आग्रह केलाय कारण आम्हाला हे लाईव्ह दृश्य बघायचंय। कारण या खूप एक्साइटमेंट आहे, कारण सगळ्या गोष्टी बघतो, पण हे किती महत्वाचं आहे। आम्ही तर आम्ही साधा आहे ना, पाय जरी बुडवला तरी असं खाली पाय जातो, म्हणजे आपण तर उभं पण नाही राहू शकत पाण्यावर। आणि हे बाबा 95 वर्ष वयाचे, पण रे शांत बसा, 95 वर्ष वयाचे बाबा ते पाण्यावर कसे तरंगतायत, तर ह्याचं आपण लाईव्ह दृश्य, म्हणजे लाईव्ह म्हणजे मी तर नंतर टाकणार आहे, पण आम्हाला लाईव्ह पाहायला भेटतंय, हे आमचं खूप भाग्य आहे। कसं वाटतंय बाबा तुम्हाला, चालताना कसं वाटणार आता दाखवते तुम्हाला। अयो का गेलेत बरं का, हे पहा, अक्षरशः तरुणांना पण लाजवेल, काय ग्रेट आहेत बघा। कुणाला खरं वाटेल का? आता हे बाबा पूर्ण नदीमध्ये तरंगत, हे पहा पूर्ण, ही गोष्ट अद्भुत आहे आमच्यासाठी, अद्भुत। वय वर्ष 95 वर्षाचे बाबा एका तरंगलेत, ऑलरेडी ते पाण्यावर तरंगलेत, ते रिलॅक्स झोपतात पाण्यावर। बापरे, हे पहा गोदावरी नदीमध्ये त्यांना जसं काय लेकरू केलंय, एकदम रिलॅक्स मध्ये ते पूर्ण गोदावरी फिरतात, रोज 3 तास फिरतात। 95 वर्ष वय असून रिलॅक्स, एकदम रिलॅक्स फिरतात बघा ते, एकदम रिलॅक्स। हे पहा, हात पाय काहीच हलवत नाहीत, रिलॅक्स झोपतात तसे ते पाण्यावर। रोज त्यांचा 3 तासाचा असा प्रवास 12 वर्षापासून आहे, सलग 12 वर्षापासून हे करतायत ते 3 तास। हे किती महत्वाचं आहे, किती आश्चर्यजनक आहे बघा। हे इंडिया मधलं किती आश्चर्य की 95 वर्षाचे बाबा हे पाण्यावर तरंगतात 3 तास सलग। हा या पाहिलं या, कारण आमच्या आग्रह असतो ते पुन्हा त्यांनी परत हे केलेलं, परत आलेले। आणि ही नदी बघा, आता एवढी मोठी नदी आहे, रोज ते ह्या नदीमध्ये 3 तास राहतात, या तीरावरून त्या तीरावर जातात।
आणि येतात. हा त्यांचा नियम आहे सलग 12 वर्षापासून. 95 वर्षाच्या आजोबांची ही किती कमाल आहे आणि किती कौतुक करण्यासारखं. कौतुक तर शब्दच नाही, या गोष्टीला शब्दच नाही बघा. पूर्ण रिलॅक्स आहे, एकदम रिलॅक्सपणे ते येत आहेत. कारण गोदावरीनी त्यांना लेकरू समजले बघा एकदम. हा हा असं रिलॅक्स येतात ते. हा बघा, हात पण पाय पण न हलवता. पद्मासन घातलंय त्यांनी, पद्मासन घातलंय त्यांनी. पद्मासन मध्ये आहेत ते सध्या. मांडी घालून बसलेत ते पाण्यामध्ये. मांडी घातली आहे, हात वर केलेत आणि एकदम रिलॅक्स आहेत बघा. हे दृश्य पाहण्यासारखं बघा. आम्ही खूप खूप कौतुक करेल तेवढंच कमी आहे बाबांचं. एवढ्या मोठ्या नदीमध्ये बघा, ही नदी पण छोटी नाहीये. 95 वर्ष वय असताना कोण हे डेअरिंग करेल का? बाबा बघा, पद्मासन घालून बसतात ते. पद्मासन घालून बसतात ते 3 तास पाण्यामध्ये. हे पहा, पूर्ण पद्मासन घालून बसलेले बाबा. आणि आज आमच्या आग्रहास्तवर त्यांनी पुन्हा आम्हाला झालं पाहिलं. पहा, हे पहा, पद्मासन घातलेले बाबा. असा जप करतात ते, जप करतात पाण्यामध्ये. पूर्ण जप चालू असतो त्यांचा. पूर्ण जप चालू आहे त्यांचा बघा पाण्यामध्ये. 3 तास ते पाण्यामध्ये जप करतात, 3 तास. हा पहा, पूर्ण लहानपणापासून त्यांना हे दैवी शक्ती असल्यासारखंच आहे. पूर्ण दैवी शक्ती आहे त्यांना. हे पहा, पूर्ण जाप चालू आहे त्यांचं पाण्यामध्ये. तस्मै नमः. रामस्ति परे रामे चित्रे राम रामे सहस्रनाम तर आता आम्ही पाहिलंय बघा बाबांना. तुम्हाला खोटं वाटेल म्हणून तुम्हाला दाखवते, क्लिअर पाहतोय आम्ही. हे बाबा जाप करतायत पाण्यामध्ये. या बाबा या. पाहिलं आम्ही धन्य झालोत आम्ही धन्य झालोत. कारण अलौकिक शक्ती आम्हाला पाहायला भेटली आज. एक अलौकिक शक्ती आम्ही पाहिलेली आहे. कारण न हलता न डुलता हे बाबा जाप करतायत. सलग 12 वर्ष झालं. 3 तास गोदावरी नदी, खूप मोठी अत्यंत नदी आहे. आणि सॅल्यूट आहे, सॅल्यूट. कारण जगातलं हे त्यांच्यात काय शक्ती देवाने दिली असेल काय माहिती. देव कुणाला काय देतो, कुणाला काय देतो. पण बाबा तुम्ही ग्रेट आहेत, ग्रेट, खूप ग्रेट आहेत. कुणाला येतं का पोहता असं? काय येतं? पाण्यावर तरंगता खाली तू पोहता. खूप जणांना येतं, पण हे शक्य नाहीये. ही अशक्य गोष्ट आहे आम्ही जे पाहिली. आणि आम्ही धन्य आहोत. खूप छान, खूप छान, खूप छान बाबा. बाबा आम्ही धन्य झालो. या आता या. संगीता कोठारी. उद्या व्हिडिओ येतील ना. हा उद्या येतील तुम्ही व्हिडिओवर, है ना. तुम्ही पाहिलं होतं का कधी असं? हा नाही, बाबांना असं तरंगतात असं जगात पाहिलंय का तुम्ही कुठं? है ना. तर आता आपल्याला बघून किती आश्चर्य वाटतं. एवढ्या मोठ्या नदीमध्ये पहिली वेळेस आपण पाहतोय. आणि आम्ही पण एवढं फिरलोत, इतकं फिरलोत, पण हे दृश्य आम्ही पहिल्यांदा पाहिलं. वय 95 वर्ष वय.
आणि बाबांची कमाल बघा. हा पूर्ण करावं लागेल ना त्याला जेवढं त्या पुलावर. तर तुम्ही कुठून आलात सगळे? कुठून? आम्ही सरपगावून आलो. सरपगाव कुठे येते इथं? भिजलं संगीत तालुक्यात. बर बर. तर असं आपण पाहिलंच नाही कधी. कसलो डेंजर पाहायलाच किती अंगावर काटा येतोय की असं कसं शक्य आहे की पाण्यामध्ये माणूस कसं तरंगू शकतो. आम्ही पण पहिल्याच वेळेस बघितलं ना. तुम्हाला शूटिंग मुळे पाहायला भेटलं. त्याचं झालं होतं बाबांचं सकाळीच झालं. पुण्याच्या शूटिंग मुळे पाहायला भेटलं. कारण आम्ही खूप वेळा रिक्वेस्ट केली बाबांना की आम्हाला बघायचंय. तर त्याच्यामुळे त्यांनी परत आमच्या आग्रहास्तव परत आलेत. नाहीतर बघा पाणी खूप थंड पाणी आहे. थंड पाणी आहे. त्यांची कमाल आहे. रोज 3 तास कसं थांबत असतील. आणि इथून तिथपर्यंत बघा अथंग आहे. अथंग त्याला मर्यादाच नाहीये कुठेच. तर कोणत्याही तीरावर जातात, फिरतात आणि येतात. अथंग याच्यामध्ये ते बाबा फिरतात ते. आणि कुणी हे दृश्य कधी आयुष्यात बघितलंय का मला कमेंट्स मध्ये टाका. आणि आज मी तुम्हाला जो व्हिडिओ टाकलाय ऍक्च्युली हा व्हिडिओ जो टाकलाय तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा. कारण हे आश्चर्य कुणी पाहिलेलं आहे का? आणि आपण जगात फिरतो, कुठेही फिरतो, पण ही अलौकिक शक्ती जी आपल्या भारतामध्ये दिलेली आहे काही जणांना, या 95 वर्ष वयाच्या आजोबांना, तर ती कुणाकडे आहे का मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगत जा. आणि तुम्ही पण आता मला भेटत जा. आमचे चॅनल बघत जा, सबस्क्राईब करा. ज्यांना पण माझ्या चॅनलचे सगळे रील्स आवडतात, व्हिडिओ आवडतात, त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करत जा. कारण अशाच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या आपल्या म्हणजे कल्पनेच्या काही बाहेरच्या आहेत. अशा आपल्याला चालतं दिसतात आणि त्या आपण दाखवायला पाहिजे, है ना. आता आपण मैत्रिणी, आमची मैत्री झाली आधी, आता अजून दोघी अजून भेटल्या. आता या दोघी जणी अजून भेटल्या. छान वाटतं. मांडी घालून बसलेले बाबा आहेत. पूर्ण मांडी घालून, पद्मासन घालून हे असे बसतात अथांग सागर मध्ये. हीच त्यांची दुनिया. आणि अलौकिक शक्ती, अलौकिक ताकद, अलौकिक म्हणतो गॉड, देव आहे. देव आम्ही आज इथे पाहिलं. म्हणजे खूप ठिकाणी देव तर आहेच ऑलरेडी, पण इथे झाडांमध्ये राम, लक्ष्मण, सीता यांची नावं ऑटोमॅटिकली आलेली आहेत. झाडांमध्ये देव आहे. इथलच्या पानापानात देव आहे. इथलचे वानर, माकड इतके इथे आहेत, ते कुणाला कसलाच त्रास देत नाही. म्हणजे इथलच्या प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. प्रत्येक इथलचं निसर्गामध्ये देव आहे. इथलच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये शक्ती आहे की विलक्षण शक्ती आहे. मंदिरामध्ये गेलं तर तुम्हाला एक चार्जिंग झाल्यासारखंच आम्ही बाहेर आलोत की आमच्यावरचं जसं काय काही संकट वगैरे असेल तर ते गेलेलं आहे, किंवा एक वेगळी ताकद आमच्यामध्ये आलेली आहे असं आम्हाला या मंदिरामध्ये येऊन बाहेर आलं की वाटलं. आणि एक अद्भुत वाटलं इथं आल्यावर जरा. तर त्याच्यामुळे कुणाला पण शक्य आहे ना तर त्यांनी ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. कारण की अजून खूप काही इथे दाखवण्यासारखं आहे. इतकं कसं कॅप्चर करणार पण आहे इथे. तुम्ही या, निवांत फिरा आणि बघा की किती सुंदर मंदिर, सुंदर आहे ते, झाड सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व इथे आहे. आणि हे बाबत आम्हाला अद्भुत भेटले जे पाण्यावर तरंगतात. तर त्याच्यामुळं संगीता कोठारी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा. धन्यवाद.